हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला आनंददायक सुख शांतीचा आणि समाधानाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्या हिंदू धर्मात पितृपक्ष म्हणजे पूर्वजांच्या स्मरणासाठी खास मानलेला काळ आहे। वर्षातले हे 15 ते 16 दिवस पूर्वजांच्या आत्म्याची शांती आणि मोक्ष मिळावा यासाठी राखलेले असतात। शास्त्रात असं मानलं जातं की या काळात आपल्या पितरांचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि आपल्याकडनं त्यांच्या स्मरणासाठी केले जाणारे विधी स्वीकारतो। तर या 10 दिवसांमध्ये श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केलं जातं। त्यामागे हेतू असा असतो की आपले पितर हे तृप्त व्हावेत आणि त्यांना शांती मिळावी आणि त्यांचं ऋण जे आहे तर ते आपण फेडावं। असं केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतो। पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन अमावस्येपर्यंत चालत असतो। तर याला श्राद्ध पक्ष देखील म्हणतात। या काळात घरामध्ये कोणतेही शुभ कार्य जसं की लग्न, गृहप्रवेश किंवा नवीन कामाची सुरुवात केली जात नाही। यावर्षी 2025 मध्ये पितृपक्ष 7 सप्टेंबर रविवारपासून सुरू झालेला आहे आणि 21 सप्टेंबर रविवार रोजी संपणार आहे। 21 सप्टेंबरची अमावस्या ही सर्व पितृ अमावस्या असते, जिला फार मोठं महत्व आहे। जर कोणाला आपल्या पूर्वजांची मृत्यूतिथी माहिती नसेल तर त्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण केलं जातं। या काळात पूर्वजांच्या तिथीनुसार ब्राह्मणांना भोजन, दक्षिणा आणि वस्त्रदान केलं जातं। दुपारी 12 वाजता श्राद्ध केलं जातं कारण हे पितरांसाठी योग्य मानलेली वेळ असते। शास्त्रानुसार देवतांची पूजा सकाळी आणि संध्याकाळी केली जाते, पण पितरांची पूजा ही दुपारी केली जाते। पितृपक्ष हे केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक शुभ काळ आहे। धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या या 15 दिवसात आपल्या पितरांचे आत्मे पृथ्वीवर येतात आणि ते आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि त्यांचा आत्मा शांत व्हावा म्हणून तर्पण आणि इतर धार्मिक विधी केले जातात। शास्त्रात सांगितलं आहे की पितरांच्या नावाने तर्पण, पिंडदान आणि इतर कर्म केल्याने वंशात वाढ होते, कुटुंबाला सुख समृद्धी मिळते आणि पितर प्रसन्न होतात। ऋषी मुनींनी संपूर्ण जीवन 16 महत्त्वाच्या संस्कारांमध्ये विभागलेला आहे। त्यामध्ये पहिला संस्कार म्हणजे जन्म आणि शेवटचा म्हणजे अंत्यसंस्कार। पितृपक्ष हा काळ भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन कृष्ण अमावस्येपर्यंत म्हणजेच सर्व पितृ अमावस्येपर्यंत चालत असतो। तर या काळात काही विशिष्ट उपाय केल्याने पितृऋणातून मुक्ती मिळते आणि आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींपासून सुटका होऊ शकते। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक साधा आणि प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे। पितृपक्षाच्या काळात संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे, पण हा दिवा नेमका कुठे लावायचा, कोणता दिवा वापरायचा आणि कोणती वस्तू वापरायची हे सगळं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। हा उपाय केल्याने तुमचे पितर हे तृप्त होतात, तुमच्यावरती असलेला राग दररोज तुम्हाला करणं शक्य नसेल तर निदान श्राद्धाच्या तिथीला काळे भरून जाणं आवश्यक आहे। ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी पितृदोष दूर होईल आणि तुमचं आयुष्य अधिक सुखी आणि समृद्धी पर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात आपल्या पितरांची जेव्हा श्राद्ध तिथी येते त्या दिवशी त्यांचे श्राद्ध करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। त्या दिवशी तांदूळ, तीळ, जव, दर्भ आणि पाणी यांचा वापर करून पिंड तयार केला जातो आणि तो पितरांना अर्पण केला जातो। त्यासोबतच ब्राह्मणांना जेवण देण्यात येते, कारण असं मानलं जातं की त्याद्वारे आपले पितर प्रसन्न होतात। पितरांचे आशीर्वाद मिळाल्यानं पितृऋणातनं मुक्ती मिळते आणि घरामध्ये सुख शांती नांदते। श्राद्ध हा फक्त एक विधी नाही तर आपल्या पूर्वजांप्रती आदर व्यक्त करण्याचा एक पवित्र मार्ग आहे। पितृपक्षाला श्राद्ध तिथी असंही म्हटलं जातं आणि त्यामध्ये मध्यान्ह व्यापिनी तिथीला विशेष महत्व दिलं जातं। जर तुमच्या पितरांच्या मृत्यूची नेमकी तिथी किंवा तारीख तुम्हाला माहिती नसेल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांचं श्राद्ध करणं योग्य मानलं जातं। ज्यांचा मृत्यू अचानक, अपघातात किंवा अज्ञात कारणांमुळे झाला असेल त्यांच्या श्राद्धासाठी चतुर्दशी तिथी राखली जाते। या दिवशी श्रद्धेने तर्पण, पिंडदान आणि तिलांजली दिल्यास पितर तृप्त होतात, प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद राहतो। जर आपल्या घरामध्ये पूर्वीपासून श्राद्ध होत नसेल किंवा पितरांची सेवा कधी केली नसेल तर त्याचे परिणाम कुटुंबावर दिसू लागतात। अशा वेळी अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, आर्थिक अडचणी, मानसिक अशांती, तब्येतीच्या तक्रारी आणि घरातील सततचं अस्थिर वातावरण।
कधी कधी खूप मेहनत करून सुद्धा अपेक्षित यश मिळत नाही, पैसा येतो पण टिकत नाही, घरात कोणीतरी आजारी पडलेलं असतंच, एक बरा झाला की दुसरा आजारी पडतो, कुटुंबात सतत वादविवाद होतात, शांतता राहत नाही, लहान मुलांची चिडचिडेपणा वाढत जातो, खाणं पिणं त्यांचं नीट करत नाहीत, मोठी मुलं अभ्यासामध्ये लक्ष देत नाहीत, हट्टी होतात आणि घरच्यांचं ऐकत नाहीत, उपवर मुलामुलींच्या लग्नाचे योग सुद्धा जुळून येत नाहीत, काही कारणाने अडथळे येतात, काही वेळेला लग्न झाल्यानंतर संतान प्राप्ती सुद्धा होत नाही, नवीन काम सुरू केलं तर ते पूर्ण होत नाही, व्यवसायात वाढ होत नाही, नोकरीत प्रगती होत नाही आणि या सगळ्या अडचणींच्या मुळाशी पितृदोष हा असू शकतो। पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपण त्यांची सेवा केली, त्यांना तृप्त केलं तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात। तुमचे आई वडील जिवंत असले तर त्यांच्या आई वडिलांकरता म्हणजेच तुमच्या आजी आजोबांसाठी श्राद्ध करणं गरजेचं असतं। हे श्राद्ध तुम्ही तुमच्या आई वडिलांनी केलं तरीही चालेल किंवा तुम्ही स्वतः केलं तरी सुद्धा योग्यच आहे। पितृदोष जर असेल तर त्याचा परिणाम 3 पिढ्यांपर्यंत जाणवू शकतो असं शास्त्र सांगतं। म्हणून पितृपक्षाच्या काळात पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि दिवा लावणं ही सेवा करणं आवश्यक आहे। आपण वर्षभरात एकदा वार्षिक श्राद्ध करतोच, पण हा 15 दिवसांचा पितृपक्ष म्हणजे पितरांसाठी खास काळ असतो। तर या काळात ते पृथ्वीवर येतात आणि आपल्या आजूबाजूलाच असतात, त्यामुळे या दिवसांमध्ये त्यांना त्यांची विशेष सेवा करणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं। तर या काळात रोज एक दिवा पूर्वजांच्या स्मरणार्थ लावावा। तो दिवा तुम्ही जिथे सोयीचा असेल तिथे लावू शकता, घराच्या देवघरात, त्याचबरोबर बाल्कनीत, अंगणात किंवा शांत जागी अशा ठिकाणी तुम्ही हा दिवा लावू शकता। हा दिवा घरातला कोणताही व्यक्ती लावू शकते, जसं की स्त्री असो पुरुष असो। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, स्त्रीला जर मासिक पाळी आली असेल तर त्या काळात दिवा लावू नये आणि त्या काळात तिच्याऐवजी तिच्या पतीने किंवा घरातल्या दुसऱ्या व्यक्तीने दिवा लावला तरीही चालेल। जर कोणाच्या घरी सूतक असेल म्हणजेच कोणाचा मृत्यू नुकताच झाला असेल तर त्या 10 दिवसांमध्ये कोणतेही धार्मिक काम तुम्हाला करता येणार नाही, म्हणून त्या काळात पितरांसाठी दिवा लावू नये आणि श्राद्ध सुद्धा करू नये। सूतक संपल्यावर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करू शकता। तर या दिव्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा वापरू शकता। एकच दिवा घ्या आणि तोच पुढील 15 दिवस वापरा। दररोज तो स्वच्छ धुवून तुम्ही लावा। हा दिवा नंतर कुठल्याही पूजेमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये तुम्हाला वापरायचा नाही, कारण हा दिवा तुम्ही पितरांच्या स्मरणार्थ वापरलेला असतो। जर शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा लावल्यास अधिक शुभ मानलं जातं। थोडीशी कणिक घ्या, त्यामध्ये मीठ घालू नका आणि त्या कणकेचा छोटा दिवा तयार करा। कणकेचा दिवा दररोज तुम्ही नवीन बनवावा आणि एकदा वापरलेला दिवा दुसऱ्या दिवशी वापरायचा नसतो। हा दिवा अतिशय पवित्र मानला जातो आणि पितृपक्षामध्ये त्याचं विशेष महत्त्व असते, म्हणून तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही हा दिवा रोज बनवून लावा आणि हा उपाय रोज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे। दिवा लावायची योग्य वेळ संध्याकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत आहे। तर या वेळेत आपल्या पूर्वजांच्या आपल्या घरी येण्याचा काल असतो आणि जसं देवी लक्ष्मी संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये येते तसंच आपल्या पितरांचे सुद्धा या वेळेमध्ये आगमन होत असतं असं मानलं जातं। जर या वेळेत तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही 6:30 ते रात्री 9:30 किंवा 10च्या आसपास हा दिवा कधीही लावू शकता। दिव्यासाठी तुम्ही मोहरीचं तेल वापरायचं आहे, त्यामुळे आधीच हे तेल तुम्ही विकत घेऊन ठेवा। दिव्यात 2 वातींची एकत्र करून वात तुम्हाला तयार करायची आहे। दिवा लावण्यापूर्वी त्याला एक आसन द्या, म्हणजे तो कुठेही ठेवायचा ते तुम्हाला ठरवायचं आहे। दिवा ठेवण्यासाठी एखादी प्लेट तुम्ही वापरू शकता, त्यामध्ये थोड्याशा अक्षदा म्हणजे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत। अक्षदांवरती दिवा ठेवा। त्याचबरोबर तुमच्याकडे अक्षदा तुम्हाला ठेवायच्या नसतील तर विड्याचं पान किंवा पिंपळाचं पान सुद्धा तुम्ही आसन देण्यासाठी वापरू शकता। दिवा प्रज्वलित केल्यावर त्याला हळदी कुंकू वाहा। दिव्यात एक चिमूटभर काळे तीळ टाका। काळे तीळ हे पितृदोष निवारण्यासाठी खूपच प्रभावी मानले जातात, म्हणूनच श्राद्ध विधीत सुद्धा त्याचा वापर केला जातो। आता हा दिवा कुठे ठेवायचा आहे तर बघा, सर्वात योग्य ठिकाण म्हणजे तुमच्या घरातील दक्षिण दिशेकडची खोली। त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ हा दिवा तुम्हाला, खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ दिवा ठेवल्यानंतर तोंड तुम्हाला दक्षिण दिशेकडे करून बसायचं आहे आणि बसून तुम्हाला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। कधी कधी घरांची रचना अशी असते की दक्षिणेला बाथरूम किंवा अस्वच्छ जागा असते, अशा ठिकाणी दिवा लावू नये। अशा परिस्थितीत तुम्ही दिवा पाण्याच्या माठाजवळ किंवा हंड्याजवळ किंवा फिल्टरजवळ लावू शकता। किचन मध्ये जिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो तिथे देखील दिवा लावणं योग्य मानलं जातं। दिवा लावताना सेम पद्धतीने मोहरीचं तेल, 2 वातींचा दिवा, त्याला आसन, काळे तीळ आणि हे सगळं तुम्हाला करायचं आहे आणि तोंड दक्षिणेकडे ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवा। तुम्हाला एक दिवा पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे। पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूंचा वास असतो, पण त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचा सुद्धा वास असतो असं म्हणतात। जर तुमच्या घराजवळ मोठं पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी हा दिवा तुम्ही घेऊन जा। तुम्हाला एक कलश पाण्याने भरून घेऊन
घेऊन जायचं आहे, थोडंसं हळदी कुंकू सुद्धा घेऊन जायचं आहे आणि संध्याकाळी त्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू आणि अक्षदा म्हणजे अखंड तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ करायचा आहे। असं केल्याने तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, शिवाय भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। हा दिवा लावल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावा। घराचा मुख्य दरवाजा हेच ठिकाण असतं जिथून चांगल्या वाईट गोष्टी घरात येत असतात। असं म्हणतात की पितर पंधरवड्याच्या 15 दिवसात घराच्या उंबरठ्याजवळ येऊन थांबलेले असतात, त्यामुळे उंबरठ्याजवळ दिवा लावणं खूप महत्त्वाचं आहे। दिवा लावण्यास तुम्ही कणकेचा दिवा वापरू शकता किंवा मातीचा दिवा तयार करून त्यात मोहरीचं तेल घाला, दिव्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाका आणि दिवा लावताना त्याला आसन द्यायचं आहे। तुम्ही पिंपळाचं पान, विड्याचं पान किंवा थोड्या तांदळाचं तुम्ही आसन हे प्लेटमध्ये ठेवून देऊ शकता। दिवा त्यावर तुम्हाला ठेवायचा आहे। दिवा उंबरठ्याच्या कोणत्याही बाजूला लावता येतो, पण त्याची ज्योत ही नेहमी दक्षिण दिशेकडे असावी। दिवा लावताना ओम पितृदेवाय नमः हा मंत्र जास्तीत जास्त वेळेला जपा आणि पूर्वजांचे स्मरण करा। शक्य असेल तर रोज उंबरठ्याजवळ दिवा प्रज्वलित करा। या चारही ठिकाणी दिवे लावावे लागत नाहीत, पण श्राद्धाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा नक्की लावा। बाकीच्या दिवसात तुम्ही घरातील दक्षिण दिशेकडील खोलीत मुख्य दरवाजाजवळ दिवा प्रज्वलित करू शकता। दिवा रोज स्वच्छ करून वापरा। फक्त कणकेचा दिवा दररोज बदलावा लागतो आणि जुना दिवा निर्माल्याच्या ठिकाणी टाका, जेणेकरून कीटक त्याला खातील। वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते आणि या दिशेला दिवा लावल्याने पूर्वजांचा आपल्या घरात येण्यासाठी वाट प्रकाशमय होते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। मोहरीचं तेल वापरण्याचं खास महत्त्व म्हणजे कारण ही दिशा यमराजाची दिशा असते आणि मोहरीच्या तेलाने दिवा हा अधिक शुभ होतो। पितृपक्षात दक्षिण दिशेला दिवा 15 दिवस नियमित लावत राहा, त्यामुळे पूर्वज प्रसन्न होतात, पितृदोष कमी होतो आणि आपल्या घरावर त्यांचा आशीर्वाद राहतो। पितर हे आपल्या 15 दिवसात आपल्या घराच्या उंबरठ्याजवळ असतात, म्हणून या काळात दिवा उंबरठ्याजवळ लावल्याने त्यांचा मार्ग प्रकाशमय होतो आणि ते तुमच्या घरात सुख समृद्धी देण्यासाठी सहज येऊ शकतात। तर तुम्ही पितृपक्षामध्ये शक्य तितक्या ठिकाणी हा दिवा लावा, पण रोज तुम्हाला शक्य नसेल तर किमान सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ही सेवा तुम्ही नक्की करा, म्हणजे हा उपाय तुम्ही नक्की करा। हे उपाय तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळवून देण्यासोबतच घरामध्ये सुख शांती वाढवते, त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून आपल्या घरामध्ये करा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।